नमस्कार. आज आपण करतोय गावरान छोल्यांची भाजी आणि त्यासोबतच भटुरे. तर आता इथे आपण सुरुवातीला भाजी करून घेणार आहोत पहिल्यांदा. त्यासाठी आपण कुकरमध्ये डायरेक्ट फोडणीला टाकणार आहोत. त्यासाठी आपण इथे फोडणीमध्ये जिरं घातलं होतं. जिरे घालून त्यानंतर कांदा, टोमॅटो आणि मिरची यामध्ये ॲड केलेलं आहे. कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. थोडा हिंग ॲड केला मी. हिंगामुळे छान चव येते. हिंग फक्त आपण सुरुवातीच्या फोडणीत नाही टाकायचा, नंतर टाकायचा, म्हणजे तो जळत नाही. आता इथे मी हळद ॲड केली. तिखट आपल्याला जेवढं हवं असेल तेवढं. मी इथे 2 चमचे मोठे तिखट ॲड केलेलं आहे. रंगाचं तिखट देखील तुम्ही रंगासाठी टाकू शकता. नंतर धणे जिरे पूड आणि गरम मसाला प्रत्येकी 1-1 चमचा. छान मिक्स करून घ्यायचं हे सगळं, म्हणजे कांद्यासोबत हे छान असं भाजलं जातं. छोले आपण रात्रीच भिजवून ठेवले होते. आता मी मीठ ॲड केलं आहे याच्यामध्ये आणि थोडी चवीपुरती साखर, म्हणजे अगदी पाव चमचा. छोले रात्रीच भिजवून त्याला थोडे मोड आणले होते. मोड नाही आणले तरी चालू शकतात, पण अगदी हे छोटे असतात छोले, त्यामुळे मग ते छोले मसाला आपण ॲड केला इथे. टोमॅटो ॲड केला आहे. 1 टोमॅटो आपण ॲड करून आता तो छान याबरोबर मिक्स करून टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला तो छान असा परतून घ्यायचा आहे. थोडासा सुट्टा करण्याची गरज होती, तो मी सुट्टा करून घेतलेला आहे. कट केलेला होता आपण, पाहू शकता. त्यामुळे तो पटकन मऊ होईल. छोले मसाला देखील 1 चमचाच ॲड केला होता. आलं लसूणची पेस्ट टाकली आता आपण. आलं लसूणची पेस्ट आपण 2 चमचे घेतलेली आहे पोह्यांचे, कारण आपण दुसरा कोणताही मसाला यामध्ये वापरणार नाही आहोत. फक्त आलं लसूणची पेस्ट, टोमॅटो आणि कांदा याची जी ग्रेव्ही होईल तेवढीच यामध्ये आपण ठेवणार आहोत. छोले मसाला तुम्ही एव्हरेस्ट किंवा सुहाना कोणत्याही कंपनीचा वापरू शकता. कोथिंबीर ॲड केली आहे मी. छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे. छोले आणि बटाट्यांची सालं काढलेली नाही आहेत, नुसते कट करून घेतले आणि बटाटे देखील यासोबत ॲड केलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटाट्याची सालं काढून देखील घेऊ शकता. प्रत्येकाचा चॉईस आहे, किंवा कोणाला कसं आवडतं तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता. छान हे सगळं आपण मसाल्यांमध्ये परतून घेतलं आहे. मसाला भाजीला आपल्या व्यवस्थित कोट झाला आहे, पाहू शकता. छान तेल सुटलं आहे. आता आपण गरम पाणी ॲड केलं आहे. तुम्हाला जेवढा रस करायचा असेल तेवढं तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता, कारण आपल्याला छोले शिजायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे आपल्याला कमीत कमी, छोटे असल्यामुळे तसेही ते पटकन शिजतात, पण तरीसुद्धा आपल्याला 3 आणि रात्रभर भिजवलेले देखील आहेत, पण तरी देखील याला कमीत कमी 3 तरी शिट्ट्या आपल्याला कराव्याच लागतील.
3 शिट्ट्या करून आपल्याला नंतर मंद आचेवर थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे आणि नंतरच थंड झाल्यावर लीड उघडायचं आहे. आता इकडे आपण एका बाजूला भटुऱ्यांची तयारी करतो आहे. मैदा घेतला आहे, मीठ ॲड केलं आपण त्यात चवीनुसार. दही 2 चमचे, छान मळून घ्यायचं आहे. छान अगदी खूप असं जोर देऊन थोडा 1-2 मिनटं तरी छान असं मळून घ्यायचं आहे कंटिन्युअस. पुऱ्या करून घेतो आहे आपण. पुऱ्या करून आता आपण कसं सर्विंग केलं आहे ते दाखवलं आहे. आता आपण जशा लागतील तशा पुऱ्या करून पटापट सर्व करणार आहोत. भाजी देखील पाहू शकता किती सुंदर झाली होती. पुऱ्या देखील पाहू शकता किती छान अशा पुऱ्या. म्हणजे मी पुऱ्यांचा साईज केलेला आहे, पण तुम्ही मोठे भटुरे देखील करू शकता मोठ्या साईजच्या कढईमध्ये किंवा पॅनमध्ये. हे पीठ कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला छान मुरवून घ्यावं लागतं. त्यानंतरच पाहू शकता किती छान फुलतात आपले हे भटुरे. छोट्या साईजचे मोठ्या साईजचे तुमचा स्वतःचा चॉईस आहे. तुम्ही कोणत्याही साईजचे हे करून पटापट गरम गरम सर्व करू शकता भाजीसोबत. कसा वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पाहू शकता सर्व भटुरे छान असे फुलून आल्यानंतर आपण सर्व केलेले आहेत. थँक्यू.